नमस्कार. आज आपण शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवू पाहणाऱ्या भावी शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा विषय उलगडणार आहोत. DLED म्हणजेच डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन या अभ्यासक्रमाच्या 2026-27च्या प्रवेश प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचे टप्पे आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट या राज्य शासनाच्या अधिकृत दस्तऐवजावर एक नजर टाकूया. या शासकीय कोट्यातील प्रवेशाच्या वेळापत्रकात प्रत्येक छोटी मोठी तारीख दिलेली आहे. 2026-27 या शैक्षणिक वर्षात प्रवेश निश्चित करण्यासाठी उमेदवारांना याच अचूक वेळापत्रकाचे पालन करणे आवश्यक आहे. आता ही 18 टप्प्यांची भली मोठी यादी पाहून कदाचित दडपण येऊ शकतं, पण काळजी नसावी. ही संपूर्ण माहिती अधिक सोपी आणि तणावमुक्त करण्यासाठी आपण याला 5 लॉजिकल टप्प्यांमध्ये विभागले आहे. 1. प्रवेश प्रक्रियेचा आढावा. 2. अर्ज आणि पडताळणी टप्पा. 3. गुणवत्ता याद्या आणि आक्षेप. 4. प्रवेशाच्या 3 फेऱ्या. आणि 5. अंतिम टप्पे आणि सुरुवात. पहिला टप्पा DLED 2026 प्रवेश प्रक्रिया. सर्वात आधी या संपूर्ण प्रक्रियेची व्याप्ती किती मोठी आहे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. शासनाने अगदी अचूकपणे 18 वेगवेगळ्या कृती आणि त्यांच्या अंतिम तारखा निश्चित केल्या आहेत. आपण आता या सर्व 18 कृतींची एका अत्यंत स्पष्ट आणि कालक्रमानुसार मांडणी केलेल्या रूपरेषेत विभागणी करणार आहोत, जेणेकरून कोणाचाही एकही टप्पा चुकणार नाही. दुसरा टप्पा अर्ज आणि पडताळणी टप्पा. आता आपण त्या अत्यंत महत्त्वाच्या आणि पायाभूत टप्प्याकडे वळूया, जिथून खऱ्या अर्थाने या प्रवासाला सुरुवात होते. मे महिन्यातील हे टप्पे खूपच लक्षवेधी आहेत. 24 एप्रिल ते 4 मे या काळात आधी अध्यापक विद्यालयांची नोंदणी पूर्ण होते. त्यानंतर 11 ते 25 मे या काळात उमेदवारांना त्यांचे ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. पण इथे खरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच कालावधीत म्हणजेच 11 ते 26 मे पर्यंत डाएट स्तरावर या अर्जांची ऑनलाईन पडताळणीसुद्धा एकाच वेळी सुरू राहील. हा काळ खरोखरच प्रचंड व्यग्रतेचा असतो. तिसरा टप्पा गुणवत्ता याद्या आणि आक्षेप. एकदा का अर्ज भरण्याची आणि त्यांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली की मग उत्सुकता शिगेला पोहोचते, कारण जून महिन्याच्या सुरुवातीलाच आपण गुणवत्ता यादीच्या टप्प्यात प्रवेश करतो. इथला सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे उमेदवारांसाठी हा वेळ खूप मर्यादित असतो. 1 जूनला ऑब्जेक्शन कम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होते. जर कोणाला काही आक्षेप असतील तर ते सोडवण्यासाठी अत्यंत कमी वेळ मिळतो, कारण लगेचच 3 जून रोजी अंतिम आणि निश्चित गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. इथे तत्परता अत्यंत गरजेची आहे. चौथा टप्पा प्रवेशाच्या 3 फेऱ्या. संपूर्ण जून महिनाभर चालणाऱ्या या अतिशय वेगवान आणि महत्त्वाच्या प्रवेश फेऱ्यांमधील गुंतागुंत आता आपण थोडी सोपी करूया. प्रवेशाची प्रत्येक फेरी एका ठराविक 3 टप्प्यांच्या चक्रातून जाते. सर्वप्रथम फेरीची यादी जाहीर होते. त्यानंतर प्रवेश निश्चित करण्यासाठी एक अत्यंत कडक मुदत दिली जाते. आणि अखेरीस ज्यांना प्रवेश मिळालेला नाही त्यांना पुढील फेरीसाठी आपले पर्याय अद्ययावत करण्याची संधी मिळते. हेच चक्र 3ही फेऱ्यांमध्ये अगदी तसंच फिरत राहतं. जूनमधील ह्या तारखांचे नियोजन पहा, किती अचूक आहे. 4 जूनला पहिली फेरी सुरू होते आणि 8 जूनला संपते. मग 9 जूनला पुढच्या फेरीसाठी पर्याय बदलण्याची संधी मिळते. हे सगळं अत्यंत अखंडपणे दुसऱ्या फेरीत विलीन होतं, जी 11 जूनला सुरू होते आणि सरतेशेवटी 18 ते 22 जून दरम्यान चालणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम फेरीने ही प्रवेश प्रक्रिया पूर्णत्वास जाते. हे सर्व एका पाठोपाठ एक अत्यंत वेगाने घडतं. 5वा आणि शेवटचा टप्पा अंतिम टप्पे आणि सुरुवात. या 3 वेगवान प्रवेश फेऱ्या यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता लक्ष केंद्रित होतं ते या प्रवासाच्या अंतिम आणि सर्वात आनंददायी टप्प्याकडे. एप्रिल महिन्यापासून सुरू झालेली ती सर्व प्रशासकीय कामे, अर्जांची धावपळ आणि गुणवत्ता यादीची प्रतीक्षा, या सगळ्याचं फळ म्हणजे 23 जून 2026 ही तारीख. हा तोच दिवस आहे ज्या दिवशी प्रथम वर्षाचे वर्ग अधिकृतपणे सुरू होतील आणि प्रत्यक्ष शिक्षणाचा श्रीगणेशा होईल. पण 1 मिनिट, प्रशासनाचं काम इथेच संपत नाही. 23 तारखेला वर्ग सुरू होत असतानाच दुसरीकडे डाएटचे प्राचार्य त्याच आठवड्यात म्हणजे 23 ते 27 जून दरम्यान जिल्ह्यातील सर्व प्रवेशांची काटेकोरपणे खात्री करतील. सर्व प्रक्रिया नियमानुसार आणि अचूक झाली आहे हे सुनिश्चित करण्यासाठी हा अंतिम पडताळणीचा टप्पा असतो. ह्या विश्लेषणाच्या शेवटाकडे येण्यापूर्वी मूळ दस्तऐवजाच्या तळाशी दिलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या सूचनांकडे लक्ष वेधणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे
प्रत्येक फेरीच्या दिलेल्या तारखांचे काटेकोरपणे पालन करूनच प्रवेश घ्यावा लागेल. मुदत टळल्यास संधी हुकू शकते. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हे वेळापत्रक संभाव्य आहे. परिस्थितीनुसार यात बदल करण्याचा सर्वस्वी अधिकार पुणे येथील राज्यस्तरीय प्रवेश समितीचा असेल, हे कायम ध्यानात ठेवायला हवं. या सविस्तर माहितीमुळे आता कोणतीही महत्त्वाची अंतिम तारीख चुकण्याची शक्यताच नाही. सगळं काही एकदम क्लिअर आहे. तर मग आता ही प्रवेशाची रूपरेषा पूर्णपणे स्पष्ट झाली आहे. तर भावी शिक्षक 23 जून रोजी वर्गात पाऊल ठेवण्यासाठी तयार आहेत का? आपला हा प्रवास अत्यंत आत्मविश्वासाने सुरू करण्यासाठी हे वेळापत्रक नक्कीच मार्गदर्शक ठरेल. अशाच माहितीपूर्ण विश्लेषणांसह आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.